कीज मराठी स्टोरी। हे अंड आपलं नाही। नदीकाठी एक मगर आई व मगर बाबा राहत होते। ते दिवसभर नदीजवळच्या आपल्या घरट्याची राखण करीत बसत। मगरीन आईनं 6 अंडी उबविण्यासाठी ठेवली होती। दोघंही त्या अंड्यातून केव्हा आपली गोजीर पिल्लं बाहेर येतील याची आतुरतेने वाट पाहत होते। त्या अंड्यांची मायेने काळजी घेत होते। आपल्या जीव की प्राण असलेल्या पिल्लांच्या भविष्याची स्वप्न रंगवत होते। मगरीन आई म्हणाली, आपल्या पिल्लांना छान झपझप पोहायचं कसं ते मी शिकवणार। त्यांना छान छान खाऊ घालून ताकदवान करेन। मगर बाबा म्हणाले, मी त्यांना नदीकाठी थंडगार सुरक्षित जागा कुठे असते, विश्रांतीसाठी सावली कुठे मिळेल ते शिकविल। दोघे जण आपल्या पिल्लांच्या सुखाच्या हिताच्या गोष्टी करीत बसत। एकूण 6 अंडी उबविण्यासाठी ठेवली होती। अचानक मातीच्या उंच वट्यावरून एक 7वं अंड घरंगळत खाली आलं। कोण जाणे कुठून कसं ते, पण ते 6 अंड्यांजवळ येऊन थांबलं। मगरीनबाईच्या उबलेल्या 6 अंड्यातून एक एक करीत नाजूक पिल्लू लढीवाळपणे बाहेर आली। 5 पोरं आणि 1 पोरगी। मगर आईबाबांना आपली नाजूक पोरं पाहून खूप आनंद झाला। ते दोघं दिवस रात्र मायेनं एकटक त्यांच्याकडे पाहत बसे, काळजी घेत बसे। मगरीनबाईचं लक्ष त्या 7व्या अंड्याकडे गेलं। मगर बाबा म्हणाले, हे 7वं अंड आलं कुठून, काही कळेना, पण हे जरा वेगळंच दिसतंय बरं। दोघांनाही त्या अंड्याबद्दल कुतूहल वाटत होतं। एके दिवशी 7वं अंडही उबलं आणि अंड टिचलं। ते पिल्लू टिचलेल्या अंड्यातून बाहेर कुतूहलाने चौफेर टुकूटुकू बघत होतं। त्यातून नाजूक सोनेरी बदकाचं पिल्लू बाहेर आलं। मगर बाबांनी आपल्या 6 पिल्लांना नदीकाठी पोहायला शिकवायला नेलं। मगर बाबाच्या मागे मागे पिल्लं तुरू तुरू एकमेकांच्या खोड्या काढीत निघाली होती। इकडे मगर आईने 7व्या नाजूक सोनेरी बदक पिल्लाला छोट्या टेकडी पलीकडे त्याच्या आईकडे नेऊन सोडलं। बदक आईने मगर आईचे खूप आभार मानले। बदक आईला आपलं हरवलेलं पिल्लू मिळालं। तिनं आपल्या पिल्ल्याला प्रेमानं कुशीत घेतलं। बदक पिल्लूही आईच्या कुशीत धावून गेलं। बदक आई आणि पिल्लाची भेट घालून दिल्यामुळे मगरबाईंना खूप खूप आनंद झाला। तात्पर्य, आई आणि बाळाचं नातं अतूट असतं, त्यांना कुणीही वेगळं करू शकत नाही। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।